श्रावण असल्यामुळं संडेसुद्धा व्हेजिटेरियन झालं आहे. त्यासाठी इथं मी 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 2 चमचे ओवा हातावर क्रश करून त्याच्यावर घातल्याने चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर 3 ते 4 चमचे तेल मी कडकडीत असं घातलेलं आहे या पिठावरती आणि चमच्याने आधी मिक्स केलं. नंतर हाताने मिक्स करून थोडं थोडं थंड पाणी घालून त्याचा असा डो तयार केला. त्याला तेलाचा हात लावला आणि छान असं मळून घेतलं आणि ते रेस्टसाठी मी 15 ते 20 मिनिटं ठेवून दिलेलं आहे. इकडं मी 2 वाट्या तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मसुराची डाळ घेतली. ती पण छान धुवून ठेवलेली आहे. आता मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले. त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग घातलेला आहे आणि त्याच्यावरती 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. लसूण लाल झाल्यावर त्यात एक छोटा बारीक कांदा चिरून घातलेला आहे. नंतर तो झाल्यानंतर एक छोटा टॅमॅटो मी बारीक चिरलेला घातलेला आहे आणि ह्या फोडणीवर घातलेला आहे. टोमॅटो छान परतून झाला की त्याच्यावरती मी अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. ही फोडणी खमंग अशी परतून झाली की 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि सांबार मसाला घातलेला आहे. तो मी 2 चमचे इथं घातलेला आहे. तसंच चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळे जिन्नस फोडणीसोबत छान असे परतून घेतले. त्याच्यावर धुतलेली डाळ घातली आणि छान असं परतून त्याच्यावर आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे. पाणी घालून झाल्यानंतर त्याच्यावरती मी लीड लावलं कुकरला आणि त्याच्या 2 ते 3 अशा शिट्ट्या करून घेतल्या. ते झाल्यावर इकडं मी पीठ छान असं मळून घेतलं आणि त्याचे बॉल तयार करून घेतले. हे जेवढे बॉल तयार झाले तेवढे तयार करून घेतले मी सगळ्या पिठाचे आणि नंतर मग काय करायचं त्यातला एक एक बॉल असा घ्यायचा आणि त्याची चपाती लाटायची. चपाती लाटून झाली की त्याच्यावरती तेल टाकायचं 1 चमचा आणि सगळीकडे त्या चपातीला लावून घ्यायचं आणि मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते फोल्ड करायचं. फोल्ड केल्यावरती पुन्हा त्याचा असा अलगद हाताने उंडा तयार करायचा. असेच सगळे उंडे तयार करून मी एका प्लेटला तेलाचा हात लावला आणि ते सगळे जे उंडे होते ते या प्लेटवर एकसारखे लावून घेतले. एकसारखे लावून घेतल्यानंतर कढईत मी इथं पाणी गरम करत ठेवलेलं त्याच्यात ते बॉल ठेवले आणि ते वाफवून घेतले 15 ते 20 मिनिटासाठी. नंतर मी गॅस बंद केला आणि ही प्लेट मी बाहेर काढली. ते उंडे थंड झाल्यानंतर मी ते छान असे सुरीनं कापून घेतले. एका उंड्याचे मी 4-4 भाग केले. त्याला छान असे पदर सुटलेत बघा. मग तेलात असे लो टू मिडियम तेलामध्ये छान असे ते गोल्डन ब्राऊनवर येईपर्यंत तळून घ्यायचे. मग हे जे तळलेले बाटी आहेत त्या आपल्या डाळीसोबत सर्व्ह करायच्या. तयार आहे आपली डाळ बाटी.